नमस्कार शेतकरी बांधवांना, आज आहे तारीख 11 मे 2026। तर आज आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र पीक विमाबद्दलच्या ताज्या अपडेट्स। ओके, आता याबद्दल सांगायचं झालं तर राज्य सरकारने आता ₹1 पीक विमा योजना सध्या बंद केलेली आहे आणि नवीन सुधारित पीक विमा योजना आता लागू केलेली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांना पुन्हा प्रीमियम भरावा लागणार आहे। ओके, त्यामुळे आता ही मोठी अपडेट मानली जात आहे आणि नवीन नियमानुसार खरीप पिकांसाठी 2%, रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% प्रीमियम आता शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे आणि उर्वरित जी रक्कम असेल ती राज्य आणि केंद्र सरकार भरणार आहे। ओके, आता जी दुसरी अपडेट आहे पीक विमा योजनाबद्दल, तर त्याबद्दल जर सांगायचं झालं तर आता दरम्यान खरीप 2025मध्ये अतिवृष्टी झाली होती आणि पावसामुळे नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही आहे। त्यामुळे परभणीसह अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये सध्या संतापाचे वातावरण आहे। काही ठिकाणी आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे। ओके, आता ही तिसरी अपडेट जर याविषयी सांगायचं झालं तर ती आहे, सरकारने आता पीक कापणी प्रयोगांच्या आधारे नुकसान भरपाई देण्याची सुधारित पद्धत सुरू केलेली आहे। मात्र यामुळे विमा रक्कम मिळण्याससुद्धा आता उशीर होत असल्याची तक्रार अनेक शेतकरी करत आहेत। ओके, आता याविषयी काय वाटतं तुम्हाला हे मला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल, तुमच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला असेल तर तुम्ही मला नक्की सांगा। तुम्हाला पीक विम्याचे पैसे आले असतील तर हो म्हणून कमेंट करा, नसेल आले तर तुम्ही नाही म्हणा आणि कोणत्या जिल्ह्यात आहात तुम्ही ते मला सांगा। ओके, म्हणजे बाकीच्याही शेतकऱ्यांना समजेल की कोणत्या जिल्ह्यात आले आहेत, कोणत्या जिल्ह्यात नाही आले। जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला असेल तर नक्की कमेंट करा। ओके, आता जी नंतरची अपडेट आहे याबद्दल जर सांगायचं झालं, आता मोठी दिलासादायक बातमी म्हणजे की काही जिल्ह्यांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आता सध्या मंजूर करण्यात आलेला आहे। अहमदनगरसह अनेक भागातील शेतकऱ्यांना लवकरच पीक विमा रक्कम मिळण्याची शक्यता आहे आणि कांदा उत्पादक याविषयी जर सांगायचं झालं तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी नुकसान भरपाई आता मंजूर करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। ओके, आता कांदा भरपाई ही आता सध्या न्यूजमध्ये खूप होती चर्चित समस्या। आता तसंच आता DBTद्वारे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची आता प्रक्रिया वेगाने सुरू झालेली आहे। त्यामुळे तुमचं DBT ओके बँकेशी लिंक आहे का चेक करून घ्या। आधार कार्ड बँकेशी, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक आहे का तो एकदा चेक करून घ्या। ओके, त्यामुळे तुमचे बँक खाते आणि आधार लिंक आहे का ते तुम्ही एकदा नक्की तपासून घ्या, नसेल तर ते कनेक्ट करून घ्या। ओके, आणखी एक महत्त्वाची सूचना जर सांगायची झाली तर फळ पीक किंवा आंबा पिकाचं नुकसान झाल्यास 72 तासांच्या आत तक्रार नोंदवणं बंधनकारक करण्यात आता आलेलं आहे। उशीर झाल्यास भरपाई आता अडकू शकते किंवा मिळू शकणार नाही। ओके, तर पीक विम्याचे पुढचे हप्ते कधी मिळणार, कोणत्या जिल्ह्यांना किती निधी मंजूर झाला आणि नवीन नियमांचा शेतकऱ्यांवर काय काय परिणाम होणार। ओके, त्यामुळे या प्रकारचे अपडेट ज्या सरकारकडून जेव्हा येतील त्या वेळेस मी माझ्या या चॅनेलवर व्हिडिओमार्फत हे मी सांगत असतो। त्यामुळे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी माझे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जावा आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, धन्यवाद।